गुड इव्हनिंग. एसएनगट मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज जसं आपण बघितलं का मार्केट सनसेटचे 850 पॉईंट खाली आले आहे. त्याचे 2-3 रिझन आहेत ते आपण डिस्कस करूयात. तर आज जे एफ-आयचं जे सेलिंग झालेलं आहे त्याचं कारण असं आहे का जसं रुपी डेप्रिशिएट होत आहे आणि डॉलर स्ट्रॉंग होत आहे, त्यामुळे असं होतं आहे का एफ-आयचं सेलिंग त्याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे मार्केटने ती गोष्ट निगेटिव्हली घेतलेली आहे सेलिंग झाल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का जे जिओपॉलिटिकल टेन्शन चालू आहे युएस आणि इराणचं आणि स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये पण जे काही आता वातावरण आहे आणि काल रात्रीची न्यूज अशी याच्यामध्ये का इराणने त्याच्यामध्ये अजून काही माइन्स इन्स्टॉल केलेल्या आहेत त्यांचं जे काही समुद्रधुनी आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ती अनसर्टनिटी वाढलेली आहे आणि प्रत्येक जे जहाज तिथे येणार आहे वाहतूक करणारं जे जहाज आहे त्याची चेकिंग वगैरे होते, त्यांच्याकडून टोल वगैरे घेतला जातोय आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा नॅटोचाही रिपोर्ट बघितला असेल किंवा IMFचाही रिपोर्ट बघितला असेल की येणाऱ्या काळामध्ये तिथे थोडंसं जे काही आपल्याला रेग्युलर लागणारे जे काही गोष्टी असतात किंवा इंधन वाहतूक जे होते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचं शॉर्टेज येऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या इकॉनॉमीवर परिणाम होऊ शकतो. सेम टाइम आपल्याकडे त्या इकॉनॉमीवर फरक पडू शकतो आणि कालच मोदीने जे काही डिक्लेअर केलं होतं प्रोजेक्शन FY27साठी तर 6.8 पासून ते 6% पर्यंत येईल. तर मला असं वाटतं मार्केटने ती पण गोष्ट आजही निगेटिव्ह घेतलेली एफ-आय सेलिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये ज्या दोघां देशांमध्ये झालेलं कॉन्फ्लिक्ट आहे तर ती पण गोष्ट आहे आणि रोजच्या रोज ते थोडंसं एस्केलेशनकडे चाललेलं आहे आणि इराण थोडं स्ट्रॉंग पोश्चरिंग घेत आहे आणि त्यामुळे त्याची क्लॅरिटी नाही आहे, त्यामुळे मार्केट निगेटिव्ह घेते आणि आजचा दिवस आपण अशा पद्धतीने बघितलेला आहे. बघूयात उद्या काय होतंय आणि आपण याच्यावर डिस्कस करूया. धन्यवाद.